हरे कृष्णा. ज्यावेळी एखादा पदार्थ बनवला जातो तर तो पदार्थ ज्याने बनवलेला आहे त्या व्यक्तीला माहिती असतं की त्या पदार्थामध्ये कुठले कुठले घटक वापरलेले आहे. जसं एखाद्या कंपनीचा प्रोडक्ट असतो तर त्या प्रोडक्टच्या वरती बाहेर लिहिलेलं असतं की त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत आणि ते त्यालाच माहिती असतात की ज्याने ते बनवलेलं आहे. जसं एखादा लेखक असेल तर त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे तर त्या लेखकालाच माहिती असतं. जसं एक उदाहरणार्थ एक पुस्तक होतं ज्याचं नाव होतं शहाजहान. पण आज जर तुम्ही पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये पूर्ण औरंगजेबाची माहिती दिलेली होती की कसं औरंगजेबाने त्याच्या वडिलाला जेलमध्ये टाकलं होतं आणि सगळं सविस्तर माहिती दिली होती. तर यावरून असं समजतं की ज्या व्यक्तीने जो पदार्थ बनवला आहे किंवा ज्याने जे पुस्तक लिहिलं आहे त्या व्यक्तीला माहिती असतं की त्याच्या आतमध्ये काय आहे. त्याचप्रमाणे हे जे जग आहे ते भगवंतानी बनवलेलं आहे आणि त्यामुळं या जगामध्ये काय आहे, जगाचं स्वरूप काय आहे ते भगवंतांनाच माहिती आहे आणि त्यांनी त्याचं स्वरूप जे आहे ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ते काय? हे जग म्हणजे एक दुःखालय आहे. तर हे जग काय पूर्ण दुःखाने भरलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठं सुख नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा यामध्ये तुम्हाला बिलकुल सुख सापडणार नाही. कारण याचं जसं आपण पुस्तकालयामध्ये जातो तिथं काय भेटतं आपल्याला? फक्त पुस्तकच. जसं आपण औषधालयामध्ये जातो तिथं आपल्याला फक्त औषधच भेटतात. जसं आपण हिमालयामध्ये जातो तिथे काय आपल्याला हिमच दिसतं. हिम म्हणजे बर्फ. त्याचप्रमाणे ज्या अर्थी भगवंतांनी या जगाला दुःखालय नाव दिलं आहे इथं आपल्याला फक्त दुःख सापडणार. जसं एकदा एका पार्टीमध्ये केक बनवला होता आणि सगळे लोक असे ओळीने भोजन करण्यासाठी पंक्तीमध्ये बसले आणि सगळ्यात शेवटी त्यांनी केकचं पण वाटप केलं. जसाच केक प्लेटमध्ये आला तर त्या व्यक्तीला खूप आनंद झाला की आज मला केक खायला भेटणार. पण झालं काय होतं, त्या केकमध्ये साखर टाकण्याऐवजी त्यांनी मीठ टाकलं होतं. चुकून मीठ पडलं गेलं होतं. तर ज्यावेळेस त्या व्यक्तीने ते केकचा एक घास खाल्ला तर त्याचं तोंड वाकडं तिकडं झालं. कारण त्याच्यामध्ये साखर नव्हती, मीठ होतं. त्याला वाटलं बहुतेक केकचा हा भाग जो वरचा जो भाग आहे तो थोडासा वेगळा असेल, मी दुसरा भाग खातो. तर त्याने दुसरा भाग खाल्ला पण तिकडं पण त्याची खारट चव लागत होती. तिसऱ्या बाजूने खाल्ला तिकडं पण खारट. चौथ्या बाजूने खाल्ला तिकडं पण खारट. मला सांगा, त्याने कुठल्याही दिशेने जरी तो खाल्ला तरी चव थोडीच बदलणार. कारण त्याच्यामध्ये साखर बिलकुल नव्हती, साखरेच्या ऐवजी मीठ पडलं होतं. त्याचप्रमाणे हे भौतिक जग दुःखाने भरलेलं आहे. त्यामुळे आपण कुठल्याही दृष्टिकोनातून हे जगामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर आनंद भेटणार नाही. तर परंतु काही लोक म्हणतील आम्हाला तर आमचं तर जीवन खूप सुखी आहे. काय श्रीमंत लोकांचं जीवन आपल्याला खूप सुखी भासतं. परंतु भगवंत म्हणतात की कुठलाही व्यक्ती असू द्या, तो किती मोठा व्यक्ती असू द्या, तो जरी सुखी वाटत असला तरी या जगामध्ये 4 मुख्य समस्या आहेत. त्या 4 समस्यातून कोणीही सुटू शकत नाही. जशी पहिली समस्या आहे जन्म. प्रत्येक व्यक्तीचा जन्म झालेला आहे आणि परत पुनर्जन्म पण होणार आहे. तर जन्म ही काही चांगली गोष्ट नाही. जन्म हे खूप दुःखकारक गोष्ट आहे. जसं आपण पाहतो
की एखाद्याचा जन्म होतो त्यावेळेस त्याला 9 महिने आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये राहावं लागतं. त्या 9 महिने छोट्याशा जागेमध्ये त्याचे दोन्ही पायाच्यामध्ये त्याचं डोकं असतं आणि अशा अवस्थेत त्याला 9 महिने राहावं लागतं. आणि त्यावेळेस अनेक कृमी कीटक त्याला चावत असतात, पण त्याला हलता येत नाही आणि चहूबाजूने फक्त अंधार असतो. त्याच्या आईने जर काही तिखट खाल्लं तर त्या लहान मुलाला पण पोटामध्ये त्रास होतो. तर अशा प्रकारे आईच्या पोटामध्ये खूप त्रास होतो. आणि आपण पाहतो जसाच मुलाचा जन्म होतो तर ते मुलगा काय रडायला चालू करतो. कारण एवढ्याशा कारण आणि पहा, व्यक्ती रडतो कधी, ज्यावेळेस त्याला दुःख होतं. तर ज्या अर्थी मुलगा रडत रडत बाहेर येतो त्या अर्थी काय, त्याला खूप दुःख झालेलं असतं. तर जन्म हे याच्यातून कोणी सुटत नाही. तर ती मोठी पहिली समस्या आहे. दुसरी समस्या आहे मृत्यू, की ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चितच आहे. आजपर्यंत असा एकही व्यक्ती नाही की जो मृत्यूपासून वाचलेला आहे. आणि श्रीमद भागवतम सांगतं की मृत्यूसमयी आपल्याला किती वेदना होतात. जसं आपल्याला एक विंचू चावला तर माणूस उड्या मारायला लागतो, पण समजा 40,000 विंचू जर चावले एखाद्याला तर त्याला किती त्रास होईल. तर तेवढा त्रास त्या व्यक्तीला त्याचं शरीर सोडताना होतं. तर मृत्यू पण ही एक समस्या आहे. आणि तिसरी समस्या म्हणजे म्हातारपण. बघा, ज्यावेळेस व्यक्ती म्हातारा होतो तो त्याला उठताना ओरडत असतो, बसताना ओरडत असतो, त्याचे दात पडलेले असतात, त्याला काही चावता येत नाही, पोटात खाल्लं तरी ते पचत नाही, अनेक आजाराने तो ग्रस्त होतो. त्यामुळं एक जे आचार्य आहेत ते म्हणतात, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांतम अद्यैव विशतु मे मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तै कंठावरोधन स्मरणं कुतस्ते. ते म्हणतात की हे भगवंता, मी ज्यावेळेस म्हातारा होईल त्यावेळेस माझा कंठ घरघर करायला लागेल, कफवात पित्ताने मी त्रासून जाईल. तर अशा वेळी मला तुमचं कधी स्मरण होता. त्यामुळे मी तुम्हाला अशी प्रार्थना करतो की मी ज्यावेळेस तरुण आहे त्यावेळेसच मला तुम्ही घेऊन जा आणि माझं मन तुमच्या चरणामध्ये लागू द्या. तर पहा, हे म्हातारपण एवढं वाईट आहे की त्याच्यामध्ये खूप त्रास होत असतो. तर ही पण एक समस्या आहे. आणि कुणी व्यक्ती नाही की त्याला एक ना एक दिवस म्हातारपणाला सामोरं जायचं आहे. तर ही तिसरी समस्या. चौथी समस्या अशी की व्याधी म्हणजे आजारपण. असा कुठलाही व्यक्ती नाही की जो म्हणू शकतो की मला जीवनात कुठलाच आजार झाला नाही. तर काही ना काही आपल्याला आजार झालेला असतो. कधी थंडी ताप येतो, कधी खोकला येतो, कधी कधी हे छोटे मोठे आजार तर येत राहतात, कधी कधी मोठे आजार होतात, जसं डायबिटीस, कॅन्सर, एड्स यासारखे आजार खूप भयानक असतात. तर ही पण एक आपल्या जीवनातली मुख्य समस्या आहे. तर कितीही गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही देशाचा असो, कुठल्याही जातीचा असो व्यक्ती, तर ह्याच 4 समस्यातून कधी सुटू शकत नाही. पण एखादा व्यक्ती म्हणेल की ठीक आहे, ह्या 4 ज्या समस्या आहेत ते आयुष्यात एकदाच येणार आहे, मी त्याला सहन करून जाईल, काय फरक पडतो. पण भगवंत सांगतात, शास्त्र सांगतात, ह्या 4 समस्यांव्यतिरिक्त अजून 3 मुख्य समस्या आहे की जे आपल्याला त्रास नेहमी टोचत असतात. जसं दुर्गादेवीच्या हातामध्ये आपण त्रिशूळ पाहतो की ते त्रिशूळ म्हणजे काय, कशाचं प्रतीक आहे, की ते त्रिविध ताप म्हणतात, त्याचं प्रतीक आहे. ते त्रिविध ताप नेहमी आपल्याला टोचत असतात. कुठले? पहिला ताप आहे आध्यात्मिक ताप, आध्यात्मिक क्लेश. तर आध्यात्मिक क्लेश म्हणजे काय, की आपल्या मन आणि शरीराद्वारे होणारे त्रास. जसं अमेरिकेमध्ये बरेच वर्षाला
महिन्याला 12,000 जे तरुण आहेत ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यापैकी 10% व्यक्ती यशस्वी पण होतात त्याच्यामध्ये. हे कशाचं प्रतीक आहे की हे सगळे तरुण मानसिक आजाराने त्रस्त झालेले असतात. तर हा झाला आध्यात्मिक क्लेश. कधी दुसरा क्लेश आहे किंवा ताप आहे तो म्हणजे अधिभौतिक ताप. अधिभौतिक म्हणजे काय की दुसऱ्या प्राण्यांद्वारे किंवा दुसऱ्या जीवांद्वारे दिला गेलेला त्रास. कधी कधी आपण म्हणू शकतो की माझं मन आणि शरीर चांगलं सुदृढ आहे, मला तरी आध्यात्मिक ताप बिलकुल नाही. पण आध्यात्मिक ताप नसेल तर अधिभौतिक ताप देतात. म्हणजे आपण कधी कंपनीमध्ये जातो तर आपला बॉस आपल्याला त्रास देतो, कधी आपले शेजारी आपल्याशी भांडण करतात, कधी बसमध्ये शेजारी बसलेला व्यक्ती जागेसाठी भांडण करतो. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे व्यक्ती आपल्या जीवनात त्रास देत असतात. तर हा झाला अधिभौतिक ताप. आणि तिसरा म्हणजे अधिदैविक ताप. अधिदैविक म्हणजे काय की देवतांद्वारे दिलेला गेलेला त्रास. म्हणजे जे भूकंप होतात, कधी नदीला पूर येऊन त्याच्यामध्ये माणसं मरतात, कधी सुनामी येते, कधी वादळ येते. तर अशा प्रकारचे जे त्रास आहेत त्यांना म्हणतात अधिदैविक ताप. तर या त्रासांपासून हे पण मध्ये मध्ये येत राहतात. तर आपण पाहतो की या 4 मुख्य समस्यांच्या व्यतिरिक्त, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या व्यतिरिक्त हे त्रिविध ताप आपल्याला मध्ये मध्ये सतत टोचत असतात की ते आपल्याला नेहमी त्रास देत असतात. त्यामुळं भगवंताने या जगाला काय नाव दिलेलं आहे? दुःखालय. हे पूर्ण दुःखाने भरलेलं आहे. तर याच्यावरती उपाय काय? उपाय एकच आहे, आपण भगवंतांची भक्ती चालू करा, भगवंतांचं नामस्मरण चालू करा. तर जर आपण भगवंतांची भक्ती केली आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप दररोज केला, त्या दुःखरूपी जगातून आपली कायमची सुटका होईल आणि आपण मृत्यूनंतर भगवंतांच्या अशा धामामध्ये जाऊ ज्याला वैकुंठ म्हणतात. वै म्हणजे नाही, कुंठ म्हणजे दुःख, जिथं कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, अशी जागा जे वैकुंठ आहे, जिथं कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, अशी जागा वैकुंठामध्ये आपण कायमस्वरूपीचं जाऊ. आणि भगवंत म्हणतात, शाश्वती देतात, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. की ज्या जागेवरती गेल्यानंतर, ज्या धामामध्ये, माझ्या धामामध्ये आल्यानंतर व्यक्ती कधीच परत या दुःखरूपी जगामध्ये येत नाही. हरे कृष्ण.